तर संक्रांती निमित्ताने आज मी खूप गोड माणसांना भेटायचंच ठरवलेलं आहे आणि मी आता आशुतोष आणि शर्वरीला भेटलेली आहे आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हो थँक्यू. मला पर्यायच नाहीये. आम्ही गोड उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. नाही पण खरंच खूप छान वाटलं कारण आज आपण संक्रांती निमित्त हा जो छान घाट घातलेला आहे आणि तुम्ही असे काळे छान छान कपडे घातलेले आहेत. मला तुझी साडी पण खूप आवडलेली आहे. या साडीविषयी काय सांगशील? काय ही मी ॲक्च्युली आम्ही 4-5 बायका मिळून माझ्या आधीच्या सिरियल मधल्या आम्ही चला आज गार्डन सेल आहे तिथे जायचं आहे म्हणून ही गार्डनची साडी आहे. आणि गार्डनच्या इथे आणि आपण बुलर गार्डनला दिल गार्डन गार्डन हो गया. आणि आम्ही अशी स्टोरी टाकली होती. साड्या घेतल्या होत्या आणि मी त्यावेळी पहिल्यांदा मी मुंबईतली माझी ही पहिली साडी होती. त्यामुळे याला विशेष महत्व आहे. उगाचच नाही ही साडी एवढी छान आहे. आणि पहिली साडी मुंबईतली पहिली साडी. आणि आशुतोष आपल्या मुंबईत हिवाळा नसतोच आणि यावर्षी थोडा आहे खरंच. आता इथे ऊन आहे आणि त्याच्यात तू हा काळ्या रंगाचा कुर्ता घातल्याचं हे जे धाडस केलंस हे धाडस नाही, ही भीती आहे. चॅनलचं ब्रीफिंग होतं काळे कपडे घाला, याला धाडस म्हणत नाही, याला भीती म्हणतात. ते गोड बोलणार नाही. त्यामुळे सगळ्यांबरोबर गोड राहायला हवं असेल तर जे ब्रीफिंग आहे तसं वागलं पाहिजे. आणि हा झाला मजेचा भाग, पण त्यात सुद्धा गंमत आहे. जेव्हा सगळ्या कलाकारांना एक रंग सांगितला जातो आणि सगळे ॲक्च्युली तो रंग घालून येतात तेव्हा ते कॅमेऱ्यात दिसताना पण म्हणून तेवढंच उठून आणि छान दिसतं. आणि काळा रंग आणि ऊन हे तर आता सध्या आपल्याला माहिती आहे जास्त लकलक चमकतं ते, त्यामुळे फेमस आहे. त्यामुळे चमकली लकलक चमकली. वा वा. आणि अर्थात संक्रांतीची तुमची काही एखादी छान आठवण असेल लहानपणीची तर काय होती? काय माझ्यासाठी म्हणजे मी अख्खा जन्म माझा दादरचा आहे. दादरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंब असलेल्या अशा सोसायटीमधला माझा जन्म आहे. दादर मुंबई 28. माझ्या सोसायटीचं नाव दादर मकरंद सहनिवास. 5 बिल्डिंग्स आहेत, 100 कुटुंब राहतात तिकडे, 100 फ्लॅट्स आहेत. त्यामुळे लहानपणाची आठवण म्हणजे आम्ही सगळी लहान मुलं घरी येतील. नाही गेट वरती अडवलं जाईल, गेट पास लागतो. तेवढे आता आम्ही प्रगत झालोय, तेवढे आले तिथपर्यंत पोहोचलोय. पण तेव्हा ती गंमत होती. सगळी लहान मुलं सगळ्या घरांमध्ये जाऊन तिळगुळ वाटायचो. त्या घरात त्या निमित्तानं 5-10 मिनिटं बसणं व्हायचं. जे आजी आजोबांना एरवी खाली भेटणं होत नाहीत त्यांच्याशी काही गप्पा व्हायच्या, त्यांनाही तितकंच सणानिमित्त बरं वाटायचं. सो हे सगळं मी खूप मिस करतो, ते लहानपणी करायचो. आणि सणांचं जे मूळ कारण आहे सुरू झाल्याचं की एकत्रित येऊन साजरा करणं, ते त्या निमित्ताने लहान असताना खऱ्या अर्थाने व्हायचं. तर ती माझी खूप आवडती आठवण आहे लहानपणीची मकर संक्रांतीची. आणि तुझी काय सांगते? मी कोल्हापुरात वाढलेली आहे. मी कोल्हापूरची चालतंय किंवा जाऊ दे किंवा त्यामुळे घरी भाषेतच गोडवा आहे. येस. तर घरी खूप मामी आणि माझी बहीण सतत घरी, म्हणजे खूप छोटा ग्रुप मैत्रिणींचा, एवढा काही हे नाही. पण घरात आईला मदत करायची तिळाच्या वड्या करण्यासाठी, तिळाचे लाडू करण्यासाठी, वाण आणण्यासाठी. काय द्यायचं यावर्षी बायकांना सगळ्या, काय लुटायचं वाण, ह्याची मोठं डिस्कशन तिघींचं मिळून की काय आणता येईल. मग दरवर्षी ते वेगवेगळं वाण, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टी पाहिजेत. मग दुसऱ्या बायका काय देणार आहेत बाबा त्याची पण थोडी चर्चा की नको ते देणार आहेत, आपण हे देऊ, असं वेगळं काहीतरी देऊ. ही मजा. आणि छान त्या दिवशी रेडी होऊन, तयार होऊन, नटून, छान ब्लॅक त्यासाठी कपडा घेऊन विकत, मग काय जे शिवायचं ते शिवून नटून दुसऱ्यांच्या घरी हळदी कुंकवाला जायचं, स्वतःच्या घरी हळदी कुंकू करायचं, लोकांना तिळगुळ वाटायचं आणि छान संक्रांत साजरी करायची. असं म्हणजे सागर संगीत सगळं पार पडायचं. वाव, खूपच छान आठवण सांगितली. मला असं वाटतं की असा सण आता साजरा होणं जरा कमी झालेलं आहे, पण मला असं वाटतं की ह्याचा घाट पुन्हा आता घातला पाहिजे, कारण त्याचा गोडवा जो आहे तो मला वाटतं त्याचा घाट कुठेतरी घातला जातोय. म्हणजे स्टार प्रवाह जे त्या निमित्ताने दरवेळी सगळ्या मीडिया टीमला, सगळ्या मालिकेतल्या कलाकारांना एकत्र आणून हे जे करतं, तर मी मगाशी आम्ही बोलता बोललो की कुठेतरी हे जे सण आपण थोडे विसरत चाललोय, साजरे करणं थोडं मागे पडत चाललंय,
ते या निमित्ताने कुठेतरी आपण पुन्हा एकदा म्हणजे आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण हे जे गप्पा मारतोय, इंटरव्ह्यूज घेतोय, त्या निमित्ताने मला कितीतरी नवीन गोष्टी कळल्या संक्रांतीबद्दल ज्या मला खरंच माहिती नव्हत्या. म्हणजे आपण गणेशोत्सव, दिवाळी तर अर्थात ते असतात, ते तर ब्लॉकबस्टर सण आहेत ना, ते असतातच, तिथे सगळेच जातात. ते सगळेच जातात. संक्रांत स्पेशल करून खरं आहे. म्हणजे त्या निमित्ताने एक पुन्हा एकदा असे साजरे करायला आपल्याला संधी देतात, त्याची मला फार गंमत वाटते. खूप छान. बरं, हे तर गोड गोड सगळं झालं, पण पतंग कोणाचे कापलेत कधी लहानपणी? असं काही पतंग उडवण्याची वेळ आली? पतंग उडवता येत नाही. मुंबईत उडवता येत नाही? नाही, मुंबईत नाही, मला उडवता येत नाही. मित्र खूप छान उडवायचे, मी मागे फिरकी पकडायला असायचो, तर मला उडवता येत नाही. एकदा उडाला की मी धरून राहू शकतो, मग कुठला दुसरा जवळ आला की धर 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 करून त्याला द्यायचा परत. हे सगळं खूप केलंय. बाकी काय कापाकापी आपली आयुष्यात चालूच असते. ढील देणं, कापाकापी, हे तर काय स्वभावाचं आहे. कटी पतंग यार, कधी कोणी माझी कापली आहे, कधी मी कोणाची कापली आहे, चालू राहतं. ते काय आयुष्य म्हटल्यावर ते सगळं आलंच. त्या आयुष्यावर नंतर बोलू. आणि शर्वरी, तू काय सांगशील? तू असं काही अनुभवलंयस का? कोल्हापुरात असं काही व्हायचं का, पतंगबाजी वगैरे? नाही, खरंच काही नाही. हळदी कुंकू, मला मागच्या सिरियल मधला एक हे आठवतो. मला खूप फॅशनेबल कपडे दिले होते. मला माझा एक मित्र आहे अद्वैत कडणे म्हणून, मला म्हणायचा, शरूप तू राहतेस, दिसतेस अशी, तोंड उघडलेस की तू हळदी कुंकवाला चालली आहेस, असं बोलतेस. मी म्हणलं, पण मी लहानपणापासून तेच केलंय अद्वैत, मी तेच केलंय. मी लहानपणापासून आई बरोबर फक्त हळदी कुंकवाला सगळीकडे गेली आहे. आमच्या घरी तेच असायचं. मी जरी बाहेरनं तसे कपडे घातले, दिसत जरी तशी असले त्या क्षणी, तरी मी आतून वेगळी आहे, मी नाही तशी बोलू शकत. त्याने मला एक चॅलेंज दिलं होतं की लेट्स गो क्लबिंग बोलायचं सारखं. आणि ते अशा ह्याच्यात म्हणायचं, पण तो म्हणायचा की हळदी कुंकवाच्या स्वरात म्हणतेस लेट्स गो क्लबिंग, असं नाही, फुल असं व्हायला पाहिजे. म्हटलं मला नाही जमत. आधी ते मी लेट्स ग्लो क्लबिंग म्हणत होते, क्लबिंग म्हणत होते, येत नव्हतं. पण नाही यार, सूर सोडून एकदा म्हणून दाखव ना पटकन. नाही यार, मला नाही. तिने गिव्ह अप केलंय आता, कारण एकदा तिने ते चॅलेंज अनुभवलंय. आता पुन्हा तिला बकरा व्हायचं नाहीये, आपण किती गोड बोललो तरी. पण मला असं वाटतं की तिने ते गोडपणे टाळलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं तिला वेगळं चॅलेंज देऊया आपण. तर अर्थात हेच सगळं झालं. मला आता सांग, सेटवर खरं सांगायचं एकदम, आता खरं सांगायचं की सेटवर कोण जास्त गोड बोलत नाही? जरा तिरकं बोलणारं वगैरे असतातच बाजूबाजूला सगळीकडे, कुठे कोणी. तर असं कोण आहे ज्याचं नाव तुला आज घ्यायचंय? ऑनेस्टली तिळगुळ घ्या, खरं बोला, असं पण आहे. फिरकी म्हणून, मजा. शेखर फडके मला वाटतात. करेक्ट आहे. बिचारा रे. म्हणजे मी बिचाऱ्यांबरोबर एकही सीन नाही केलाय. मी जेवढ्या वेळा गेली त्यावेळी मी वेगळ्यांबरोबर सीन करण्यासाठी तिथे गेली आहे. एवढा संबंध नाही, पण ते थोडे मला असे फिरकी घेणारे किंवा असे थोडेसे वाटतात. म्हणजे घेतली त्यांनी फिरकी? हा, घेतली. मी घेतली नसेल तरी ही शंका ते घेतात का फिरकी, काय होते अशी शंका यावी असे. तसं तू कोणाचं नाव सांगशील का स्वतःच सांगशील? म्हणजे त्यातल्या त्यात कपॅसिटी माझी आहे हे करण्याची. अजून मी सुरुवात केली नाहीये, जरा नवीन नवीन आहे रे, आता सुरुवात होते, हळूहळू हळूहळू होईल, पण अजून तरी नाही केली सुरुवात. पण अदरवाईज असे कोणी हा जरा खूप लवकर भेटले, थोडं जरा दिवाळी गणपती येऊ दे तोपर्यंत जरा मुरलेलं असेल सगळं. पण अजून तरी असं कोण तशा, मला उलट हवंय कोणीतरी फिरकी घेणार, म्हणजे तसं भेटल्यावर आपल्यालाही हुरूप येतो ना, अच्छा असं आहे का, हा जोडी जमेल किंवा आता सुरुवात करू शकतो आपण उलट द्यायला. मित्रांसारखे लोक तसे भेटले नाहीयेत अजून. तसं मगाशी हिने ज्याचं नाव घेतलं ना अद्वैत कडने, तो माझा अत्यंत जवळचा मित्र, म्हणजे हिचाही आहे माझा आहे, म्हणून आम्ही दोघं आधीपासून ओळखतो आणि मित्र होत खरं तर या एका कॉमन मित्रामुळे. तो हिला भले बोलतो, पण मला त्यालाही एक सांगायचं आहे, तू कितीही स्टायलिश कपडे घाल, तू कितीही चांगली बाईक चालव, तू काही कर, तोंड उघडल्यावर तू बोरिवली वेस्टच आहेस. हे मला कायम त्याला सांगायचं, बोरिवली वेस्टच आहे. आता खरा इंटरव्ह्यू सुरू झाला. तर हे जे आपण मिस करत होतो, तर आता आपल्याला कळलं, आपल्याला आपण भेटलोय आशूला. आणि अर्थात संक्रांतीची आठवण झाली, पण या पलीकडे सेटवरची मजा खूप वेगळी असेल. मालिकेला खूप छान रिस्पॉन्स मिळत आहे. कशा रिॲक्शन तुमच्याकडे पोहोचत आहेत, काय शेअर कराल आज?
खूप छान रिस्पॉन्स येतो. मला मेसेजेस येतात. आधी मला पहिल्यांदा अगदी ज्यावेळी प्रोमो आला त्यावेळी गुंजा तुझी नवीन मालिका येतीये असे मेसेजेस यायचे. आता इंस्टाग्रामला मला वेगळे मेसेजेस येतात. ईश्वरी छान वाटतीये, मला एकदम बढिया वाटतीये. म्हणजे ईश्वरी म्हणून आपलं ईश्वरी म्हणून आपलंसं केलंय लोकांनी. आता थोडं जेवढं प्रेम करतात त्यापेक्षा जास्त प्रेम करायला लागतील याची मला नक्कीच खात्री आहे. माझ्यावरच असं नाही, सगळ्याच कलाकारांवरती करतील आणि मालिकेवर तर 100% करतील याची मला खात्री आहे. आणि तू यावेळेला एक वेगळा रंग दाखवलास हो. या मालिकेत. तो वेगळा रंग होता. खरंय. पण नाही. ते तू खलनायकाचा रंग पकडलास. हो. नाही त्याचं जरासं काळजी नाही म्हणणार, पण थोडं प्रेशर होतंच. मलाच असं नाही, चॅनलला, प्रोडक्शनला, सगळ्यांनाच, की हे कसं ॲक्सेप्ट केलं जाईल. पण आपला ऑडियन्स खूप प्रेमळ आहे आणि त्याने एकदा एखाद्या कलाकाराला आपलंसं केलं की ते जे करतात त्याच्यात ते भरभरून साथ देतात त्या कलाकारांची. हे मला आणि त्या वाहिनीची, त्या मालिकेला सगळ्यांनाच साथ देतात. तर तसं दोन्ही रिॲक्शन झाल्यात की का निगेटिव्ह, का विलन, आम्हाला तुम्हाला पॉझिटिव्हच बघायचं आहे, अशाही आल्यात. पण तेही प्रेमापोटीच आहे हे कळतंय. आणि जेव्हा ते म्हणतात का हे आम्हाला असं बघायचं आहे, याचाच अर्थ ते आत्ताही बघतायत हे मात्र कळतंय त्याच्यातनं. आणि काही आहेत ज्यांचं अशी रिॲक्शन आली आहे की विलन एकदम बेस्ट, आवडतंय अशा ह्याच्यात बघायला. सो अशाही रिॲक्शन्स येत आहेत. सो गंमत वाटते. ज्याचं प्रेशर होतं ते थोडं हलकं झालंय. लोक कुठेतरी हळूहळू का होईना आपलंसं करतील, ॲक्सेप्ट करतील या खलनायकालाही, असं वाटतंय. आणि तू स्वतः हे कसं एन्जॉय केलंस? कारण तुझ्यासाठी सुद्धा हे एक वेगळं चॅलेंज तू स्वतः निवडलं होतंस. हो, मी एन्जॉय करतोय आत्ताही. म्हणजे मी सुरुवातीला ते जड गेलं होतं का? काय होतं? जड गेलं म्हणजे प्रेशर वेगळं होतं. मी अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर प्रत्येक कलाकाराला कधीतरी एक लीड भूमिका करायची असते. मग ती त्याला कधीतरी मिळते आणि ती का करायची असते? कारण एकदा लीड केल्यावर यापुढे मला लीड म्हणूनच विचारलं जाईल. ही अत्यंत ऑब्वियस जर्नी असते प्रत्येकाची. माझीही तशीच होती. आधीची एक मालिका केली, त्यानंतर लीड म्हणून रंग माझा वेगळा ऑफर झाली, ती केली आणि वाटलं आता ह्यापुढे असंच ऑफर होईल. पण रंग माझा वेगळा 4 वर्ष चालेल असं वाटलं नव्हतं. तर ते 4 वर्षानंतर आता जे विचारतायत तर रंग माझा वेगळा संपता त्यात एक थोडी निगेटिव्ह शेड आलेली आणि त्यामुळे वाटलं असेल कदाचित. पण नवीन मालिका विचारताना मला 2-3 वेळेला निगेटिव्ह रोलसाठीच विचारलं गेलं आणि मी विचार करत होतो की आपण आता लीड केलं तर करावं का निगेटिव्ह. पण मग असं आलं की लीड, नेगेटिव्ह काही असू दे, आपण आधी ॲक्टर आहोत आणि आपण त्या वेगवेगळ्या बाजू एक्सप्लोअर करून बघितल्याच पाहिजेत. आणि त्यामुळे हे स्वीकारलं की नाही, करूया, गंमत येईल यातही. आणि चॅलेंजिंग पार्ट यातला असा आहे की जेवढे वाईट आपण, सिरियल सगळंच ओव्हर द टॉप असतं ना, तर जेवढं वाईट आपण दाखवतो एखाद्या निगेटिव्ह पात्राला मालिकेत, तेवढे खऱ्या आयुष्यात नसतो. इतके कपटी नसतात कोणी, इतकं प्लॅनिंग प्लॉटिंग नाही करत. तर ते करायचं आहे आणि ते कन्व्हिक्शनने करायचं. कन्व्हिक्शनवाला पार्ट सगळ्यात चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं. बाकी काय आपले लेखक, दिग्दर्शक येते, आत्ता तरी येते, वेगळा अनुभव आहे स्वतःसाठी. तो एक भाग चॅलेंजिंग वाटतं की कलाकाराला ते आवडतंय. कारण का इतकंच वाटतं की आपण जे करतोय ते कितीही ओव्हर द टॉप असलं तरी ते खोटं वाटू नये या प्रयत्नात मी आत्ता तरी आहे. मीही स्वतःचे एपिसोड आत्ताच बघतोय, हळूहळू प्रतिक्रिया त्यात तसे बदल करू बघतोय थोडे. पण मजा येते. ओव्हरऑल एन्जॉयबल प्रोसेस असणार आहे पुढे जाऊन. कारण आत्ता तर सुरुवात आहे, हळूहळू कपट कारस्थानं खूप वाढणार आहेत. त्यामुळे मजा येईल होपफुली, अशी आशा आहे. तुझे डोळे तुला साथ देतील. द्यावीच, एवढे घेऊन फिरतोय जन्मापासून, साथ द्यावीच आता त्यांनी. पण खरंच मला असं वाटतं की हे वेगळे पण आहे. आणि आशू, खरंच म्हणजे हे ॲक्च्युली कमी लोक असं चॅलेंज स्वीकारतात एका लीड नंतर. सो यासाठी तुझं आधी कौतुक. थँक्यू सो मच. अर्थात शर्वरी तर आपली गोड आहेच. किती गोड आहे आपल्याला कळलंच आहे या मुलाखतीतनं. तर जाता जाता मी हेच सांगेन की प्रेक्षकांना काय सांगायचं आहे, आता काय शेअर करायचं आहे? हेच सांगेन की आत्तापर्यंत जसं प्रेम केलं आहे सगळ्यांवरती, तसंच मालिकेवरती सुद्धा प्रेम करा. सगळ्या कलाकारांवर, त्यांच्या पात्रांवरती प्रेम करा. आम्ही तुम्हाला नवनवीन गोष्टी तर देत राहूच. प्रत्येक ट्विस्ट आणि टर्न्स तर असतीलच आणि तुम्हाला ते बघायला नक्कीच मजा येईल. कारण आम्हाला ते करतानाही खूप मजा येते आहे. त्यामुळे बघत राहा आणि प्रेम करत राहा असंच. आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. पण ही गोड मुलाखत ही अशी संपणारच नाही. मला तुमचा गोड आवाज ऐकायचा आहे. गोड गाणं होऊनच जाऊ दे. कुठलं गाणं हवंय? म्हणजे असं मकर संक्रांत स्पेशल का कुठले? चल शरू. मग मगाशी एक गेलं, आता अजून एक. एखादं छान रोमॅन्टिक गाणं. वा वा. 2 मिनिटं घे. शरू मुंबईतली पहिली साडी वगैरे नेसलीस.
दिल गार्डन गार्डन हो बी काय आले 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 अरे का काय नाही तुझं आवडतं मला सगळे जुनीच आहेत. हा मग आपल्याला काय जुन्या नव्याचं काही काय नाही नाही छान छान मी मनात हसता मी मनात हसता प्रीत हसे मी मनात हसता प्रीत हसे हे गुपित कोणाला सांगू कसे हे गुपित कोणाला सांगू कसे काही सुचेना काय लिहावे पत्र लिहू तर शब्द न ठावे काही सुचेना काय लिहावे पत्र लिहू तर शब्द न ठावे नाव काढिता रूप आठवे उगमनाला भाससे हा उगमनाला भाससे हे गुपित कोणाला सांगू कसे हे गुपित कोणाला सांगू कसे मी मनात हसता प्रीत हसे मी मनात हसता प्रीत हसे हे गुपित कोणाला सांगू कसे हे गुपित कोणाला सांगू कसे क्या बात आहे ए, दिल जितल्या यार म्हणजे ही अशी हरवून गेलेली सोनेरी गाणी अशी कप्प्यातनं आज अशी बाहेर काढावी ही तू छान आमचा खरंच सण गोड केलेला आहेस आज त्यामुळे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा असे छान गोड गोड मुलाखती आपण अजून वेळा करत राहू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच.